नमस्कार, न्यूजरूम बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुंबईच्या दादर परिसरातनं आहे. मुंबईच्या दादर परिसरामध्ये एका इमारतीचा काही भाग कोसळलेला आहे आणि सध्या अग्निशमन दलाचे जवान इथे बचाव कार्यासाठी पोहोचलेत. माझे सहकारी मिलिंद भागवत आपल्यासोबत आहेत. मिलिंद, काय माहिती आहे, काय नेमकं घडलं इकडे? ज्ञानदा, दादर टीटीच्या जवळची ही एक इमारत आहे. जुनी इमारत होती आणि ती तोडण्याचं काम सुरू होतं. मात्र हे काम काही माणसांच्या ऐवजी यंत्रानं करण्याचा प्रयत्न होता. पोकलेन लावले होते तिथे 2-3 आणि त्या पोकलेनने हे बांधकाम तोडत असताना अचानकपणे ह्या सगळी बिल्डिंग जी आहे ती कोसळली. ही जुनी बिल्डिंग आहे, मोडकळीस आलेली इमारत आहे आणि इथे बाजूला एक ओला गाडी उभी होती आणि त्या ओला गाडीमध्ये ड्रायव्हर आणि 2 प्रवासी होते, पण सुदैवानं ते 2 प्रवासी वाचले. मात्र त्या ओला गाडीचा जो ड्रायव्हर आहे गौतम म्हणून, तर तो मात्र गंभीररित्या जखमी झाल्याचं कळतं. त्याला रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे. आता फायर ब्रिगेड आणि NDRFचे जवान या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि बचाव कार्य सुरू आहे. नक्कीच दादर पूर्व दादर TT परिसरातली ही इमारत की जी इमारत कोसळलेली आहे आणि एक गाडी चालक यामध्ये गंभीर जखमी झालाय.